वाडा आणि पुणे यांचं जुनं नातं आहे। पुण्यातल्या वाड्यांना एक वेगळंच स्थान आहे। अशाच एका पुणेकर काकांनी पुण्यातील आपल्या वाड्याची एक सुंदर प्रतिकृती तयार केली आहे आणि ही फक्त एक प्रतिकृती नसून दिवाळीचा अनोखा कंदील त्यांनी बनवलाय। पुण्यातील कसबा पेठेत रजनीकांत वेर्णेकर राहतात। अतिशय कलात्मक आणि अतिशय आकर्षक अशी ही वाड्याची प्रतिकृती तयार करायला रजनीकांत यांना 150 दिवसांचा कालावधी लागला। वाड्यातले घरातील दिवे, टीव्ही, टेबल, खुर्ची, अंगणातली रांगोळी आणि मुंजोबाचे मंदिर असे बारकावे अगदी खुबीने त्यांनी यामध्ये मांडलेत। त्यांच्या या कामाबद्दल आपण आज त्यांच्याकडूनच माहिती घेऊया। लॉकडाऊनच्या आधी काय झालं, माझं एक ऑफिस होतं मोठं, ते मला काय परवडत नाही म्हणून मी छोटं ऑफिस घेतलं। पण छोट्या ऑफिसमध्ये जे मटेरियल माझं मावत नव्हतं, बरे फोम शीट किंवा रोल कसले, त्याचं मी ACP, ॲक्रेलिक हे सगळं मटेरियल मी माझ्या घरी आणून ठेवलं। म्हणजे रॉ मटेरियल झालं ते ॲक्च्युली, ते घरी आणून ठेवलं आणि मला 6 दिवसातच लॉकडाऊन झालं, म्हणजे टोटल बंदच झालं। मग घरात बसलो, तर मला घरात बसवे ना, काहीतरी करावं। मग लहान मुलांना वाड्यात धनुष्यबाण, ते रामायणात तेव्हा चालू झालं, धनुष्यबाण करून द्या। मग हे मी हे असे बॉक्स, जादूचे बॉक्स वगैरे असे केले। मग नंतर म्हटलं एक छोटंसं घर करू, झोपडी कशी, आणि तिथं पाटी लिहिली, घरी राहा, सुरक्षित राहा, आणि मग आमच्या ग्रुपवर सगळं पाठवलं। आणि ग्रुपवर मला चांगले आले, लोकांनी वावा केलं। मी यात 2-4 दिवस गेले। मग मुलगा, माझा मोठा मुलगा म्हटला, मग त्याची संकल्पना ॲक्च्युली मुलाचीच, रजत म्हणून नाव आहे त्याचीच। तो म्हटलं, पप्पा आपला वाडा तुम्ही केला होता मागच्या वेळेला थोडासा, आता मोठा करा, काहीतरी आपलं मटेरियल आहे तेवढं पडलेलं, त्यात काय बसतं तेवढं करा। मग मी ते वाडाची असं विचार केला आणि रात्री 2 वाजता मी तो वाडा करायला सुरुवात केली। हे झाल्यानंतर माझी मिसेस म्हणली, आता एवढं केलं, मोकळं वाटतं सगळं आतमध्ये, मग आतलं पण करा, आहे दिवस, आता कधी लॉकडाऊन उठणार ते पण करा। मग ते पण मी, आता फर्निचरचा माझा कारखानाच होता, त्यामुळे फर्निचर कसं करतात ते मला माहिती होतं। मग ते टिपॉय, सोफा कम बेड, कपाट, फ्रीज कसा, मग ते डायनिंग टेबल कसं, किचन टेबल कसं पाहिजे, हे सगळं माझ्या डोक्यात हळूहळू आलं आणि हळूहळू मी करत गेलो। हे खाली रूम आहे, त्याला खिडक्यांना वगैरे निळा कलर आहे, त्यामुळे तो निळा कलर मारला। काही ठिकाणी पिवळा कलर आहे, तो पिवळा, काही ठिकाणी हा कलर माझा शिल्लक होता, घराला लावलेला शिल्लक डबे त्यातले यूज केले, कारण बाहेरनं काय आणूच शकत नव्हतं ना, लॉकडाऊन होतं मुळे। आणि आपले साधे ब्रश असतात ना, ते साधे ब्रश रंगाचे शाळेचे, त्या बारीक ब्रशने सगळा अख्खा वाडा रंगवला आहे, कारण दुसरा ब्रशच नव्हते आमच्याकडे। टोटल वाड्याचं स्ट्रक्चर उभं करायला मला 1.5 महिना लागला। म्हणजे दिवसच होतेच मोकळे, करत राहायचं, काय होईल ते करत राहायचं, सगळं 1.5 महिना लागला। तसंच 2 वर्षापूर्वी मी मेट्रो केली होती, की मेट्रो का असती, म्हणजे मेट्रो त्यावेळेस बरोबर 2 वर्षापूर्वी एवढं काय आपल्या पुण्यात मेट्रो हे असं काय लहान मुलांना वगैरे कल्पना नव्हती किंवा। मग मी काय केलं, आमची गॅलरी मोठी आहे, त्या गॅलरीमध्ये अशी ॲक्रेलिकची आणि मेट्रो केल्या 2, त्याला लायटिंग मीटिंग सगळं, म्हणजे त्या मुव्हेबल केल्या, मोटार वगैरे लावून। एक मेट्रो तिकडे जाते, एक मेट्रो इकडे येते, अशी क्रॉसिंग कंटिन्यू चालू। तर त्यातसुद्धा लोकांना एवढं आवडलं, म्हणजे वाड्यात सोडून जे बाहेर गेले त्यांनी जेव्हा बघितलं मोबाईलवर वगैरे, की मला सगळे कांतात म्हणतात, कांतानी मस्त मेट्रो केली, म्हणजे लांबून सगळं लोक येऊन माझ्या घरात येऊन मग इथनं बघून, खालून बघून, फोटो काढून गेलेले, एवढी त्यांना पण त्यावेळेस आवडली होती। इथं इतिहास तज्ज्ञ पांडुरंग बलकवडे जे म्हणून आहेत, त्यांना मी मोबाईलवर याची कल्पना दिली होती, तर ते मला भेटायला येणार होते, पण लॉकडाऊनच्या दिवसात, ह्याच्या दिवसात ते म्हणले माझी तब्येत पण नाही बरी, आपण पुढे एकदा बघू। मग ते त्यांना भेटायच्या मागं माझा हाच उद्देश आहे, की जुने जे वाडे नामशेष झाले त्यांचे काही फोटो वगैरे असं काय मिळाले तर त्यांच्याकडून मला जर मिळाले तर मी त्यांच्या ह्याच्यासाठी मी जुने वाडे पण स्ट्रक्चर म्हणजे छोटे मॉडेल म्हणून उभे करू शकतो।